चांदवड देवळा मतदारसंघ मुंबई, नाशिक, धुळे, मालेगाव अशा शहरांना कनेक्ट करणाऱ्या नॅशनल हायवे 3च्या आजूबाजूला पसरलेला हा मतदारसंघ महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील हा एक विकासाच्या उंबरठ्यावर उभा असलेला, कांदा, द्राक्ष आणि डाळिंबच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या चांदवड तसेच देवळा या 2 तालुक्यांचा मिळून बनलेला हा एक मतदारसंघ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मतदारसंघाचं विश्लेषण। जर गप्पा गोष्टी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघातील हा एक मतदारसंघ। तर चांदवड देवळ्यासोबतच लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात कळवण, दिंडोरी, नांदगाव, निफाड तसेच येवला या मतदारसंघाचा सुद्धा समावेश होतो। सर्वप्रथम 1978 मध्ये चांदवड देवळा मतदारसंघात विधानसभेचं इलेक्शन झालं आणि यात जनता पार्टीचे किसनराव डावकर यांनी 23,168 मते मिळवत बाजी मारली। तर उमराण्याचे नेते स्वर्गीय ज्ञानदेव तुकाराम देवरे यांना 20,850 मते मिळाली आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वर्गीय व्यंकटराव हिरे होते, ज्यांना 17,865 मते मिळाली। 1980 मध्ये पुन्हा एकदा मतदान झाले आणि काँग्रेसचे नेते नारायण गायकवाड यांना 22,027 मते मिळाली व ते आमदार झाले। तर दुसऱ्या क्रमांकावर नरहर कारभारी ठाकरे होते, ज्यांना 18,690 मते मिळाली। यानंतर 1985 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चांदवडचे नेते जयचंद कासलीवाल यांना 29,650 मते मिळाली आणि 1985 मध्ये ते आमदार झाले। तर माजी आमदार नारायण गायकवाड यांना 23,621 मते मिळाली व ते दुसऱ्या क्रमांकावर आले। 1990 मध्ये भाजपाचे जयचंद कासलीवाल यांनी 39,514 मते मिळवत दुसऱ्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवली। तर काँग्रेसचे शिरीषकुमार कोतवाल यांनी 29,264 मते मिळवली। तर तिसऱ्या क्रमांकावर उमराण्याचे विश्वासराव देवरे यांना 7,920 मते मिळाली होती। यानंतर 1995च्या इलेक्शन्समध्ये भाजपाचे नेते जयचंद कासलीवाल यांनी 45,488 मते मिळवत तिसऱ्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवली। तर दुसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा शिरीषकुमार कोतवाल होते, ज्यांना 43,683 मते मिळाली होती। 1999च्या इलेक्शन्समध्ये मात्र खूप मोठे बदल झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये शरद पवार साहेबांनी केली आणि या पक्षाचं तिकीट शिरीषकुमार कोतवाल यांना मिळवण्यात यश आलं आणि 1999च्या या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शिरीषकुमार कोतवाल यांनी 61,333 मते मिळवत पहिल्यांदा आमदारकीची जागा मिळवली। तर भाजपाचे जयचंद कासलीवाल यांना 39,470 मते मिळाली होती। 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तम बाबा भालेराव यांना तिकीट दिले आणि त्यांनी 50,953 मते मिळवली। तर शिवसेनाकडून तिकीट मिळवलेल्या शिरीषकुमार कोतवाल यांना 42,485 मते मिळाली। तर अपक्ष उमेदवार रत्नाकर पवार यांना 31,522 मते मिळाली होती। यानंतर 2009च्या इलेक्शन्समध्ये शिरीषकुमार कोतवाल हे अपक्ष उभे होते। त्यांनी 57,655 मते मिळवत दुसऱ्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवली। तर दुसऱ्या क्रमांकावर होते उत्तम बाबा भालेराव, ज्यांना 39,345 मते मिळाली होती। तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपाचे अरुण दादाजी आहेर हे होते, ज्यांना 36,261 मते मिळाली होती। 2014 मध्ये मात्र या मतदारसंघात खूप मोठे बदल झाले। याआधी चांदवडचे नेते मंत्रिपदाची किंवा आमदारकीची धुरा सांभाळत होते, परंतु या मतदानामध्ये देवळा तालुक्यातून डॉक्टर दौलत सोनू आहेर यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल आहेर यांना भाजपाने तिकीट दिले आणि त्यांनी 54,946 मते मिळवत आमदारकीची जागा घेतली। तर शिरीषकुमार कोतवाल हे काँग्रेसकडून उभे होते, तर त्यांना 43,785 मते मिळाली होती आणि अपक्ष उमेदवार आत्माराम कुंभारडे यांना 29,409 मते मिळाली होती। 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने डॉक्टर राहुल आहेर यांना पुन्हा एकदा तिकीट दिले। तर डॉक्टर राहुल आहेर यांनीही पक्षाच्या विश्वासाला तडा न जाऊ देता या मतदारसंघात 1,01,156 मते मिळाली। तर काँग्रेस पक्षाकडून शिरीषकुमार कोतवाल उभे होते, ज्यांना 74,619 मते मिळाले। म्हणजे जवळपास 26,500 मतांचं लीड घेत डॉक्टर राहुल आहेर दुसऱ्यांदा मतदारसंघात आमदार झाले।
मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तसेच चांदवड देवळा मतदारसंघातील तुमच्या राजकारणी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, आता 2024च्या मतदानासाठी कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याला तिकीट देईल हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आमचा पुढचा व्हिडिओ हा त्यावर असणार आहे. धन्यवाद.